संपाने खूप दिलेली वन विभागाचं पहिले खूप आभार की त्यांनी एक चांगलं कानपूर मंत्रिशा पक्ष आभारी आपण चालू आहे की महाराष्ट्रातील पहिली रामसर साईड आपण म्हणतो की आपल्या जगाचं जवळचं ठिकाण आणि रामसर पहिलं आणि महाराष्ट्रातलं नाशिक हे आपला गर्व आहे की खूप चांगल्या पद्धतीने आपण ते मिळवलं आहे आणि हे टिकवून काम आहे आपलं सगळ्यांचं आहे. 1911 ते 14 कानपूर मंत्रिशाचं धरण बांधलं गेलं आणि धरण बांधल्यानंतर कादवा आणि गोदावरीच्या संगमाजवळ ते धरण बांधलं गेलं. तसं ते बॅकवॉटर झालं त्या बॅकवॉटरमध्ये आपल्याला खाद्य पक्ष्यांना उपलब्ध झालं आणि मोठ्या प्रमाणात पक्षी तिथं आले आणि ते पक्षी आल्यानंतर पूर्वी काय व्हायचं की तिथे मिलिटरीचे लोक जे आहे ना ते शिकारीला यायचे खूप शिकार करायचे. तर आपले ज्येष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगे त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी महाराष्ट्राचं एक आर्टिकल लिहिलं की असं होतंय. त्या आर्टिकलची नोंद घेतली. त्यावेळेस 1965-70 डॉक्टर सुनील मित्रा DFO जे होते पहिले DFO त्या माणसाने इथे खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी इथे जेव्हा होतं ना वन विभागाचं जेव्हा इथे काही जागाच नव्हती तर त्यांनी सगळी कसं असं हे केलं आणि जेव्हा आम्ही मिळालो भाडेकरचं आम्ही दोघं तिथे गेलो होतो इथे भेटायला त्यांनी जी माहिती दिली ना खूप चांगली माहिती दिली. त्यांनी असं सांगितलं की दंडकारांनी होतं पूर्वी इथे आणि इथे हत्ती होता जंगली हत्तीचा सांगाडा आजही आपल्याला हैदराबादच्या झूमध्ये बघायला मिळतो आणि त्यांनी तो प्रूफ पकडला आणि दंडकारीनं त्यांनी दाखवलं आणि हे आभारीनं करून घेतला. त्याचं सगळ्यात मोठं केली डॉक्टर सुनील मित्रा यांना जातं आणि त्यांनी खूप मोठं काम केलं. ती व्यक्ती पडद्याच्या मागे त्यांना आज नाशिकमध्ये आणि ती रिटायर्ड झाल्यानंतर ते CC म्हणून रिटायर झाले म्हणजे महाराष्ट्राचे बॉस रिटायर झालेले व्यक्ती आज नाशिकमध्ये त्यांना आपण आणणार एकदा त्याचा आपण परिचय इथे करून घेऊया. त्याच्यानंतर इथे जेवढे पक्षी आले ते बघितलं तर 250 पक्ष्यांची नोंद इथं आहे पण आपण जे काम करतोय तर आपल्याला 310 जातीचे पक्षी इथं बघायला मिळाले. आपण ते नोंद केलेली आहे. 1982 सलीम अली आले होते नांदूर मंत्रिशावर. इथं आल्यानंतर त्यांनी बघितलं खूप छान वाटलं. मित्र सरांनी त्यांना फिरवलं सगळं आणि खूप चांगल्या पद्धतीने बघितलं आणि त्यांनी सांगितलं की हे महाराष्ट्राचं भरतपूर आहे आणि हे सांगितल्यानंतर 1986 4 वर्षांनीच आपल्याला आभारीनं मंजूर झालं पक्षी आभारीनं आणि तिथून सगळे कामाला लागले आणि आज तुम्ही बघितलं इतका विकास होत गेला आणि नांदूर मंत्रिशाचं खरी भरभराटी झाली. तर इथून पुढे ही बस सुरू केली. याचं काम असं आहे की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण आणलं पाहिजे. एक नवीन पिढी तयार केली पाहिजे. होतं असं की आपण येतो जातो मजा करतो पण पिढीला जर तयार केलं तर पुढे हे संरक्षण तरी करायचं आहे. आपण जे होतो वेटलँडचं संरक्षण झालं पाहिजे तर ते काम ते करणार यासाठी आपण याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता आपला ACF सर आहेत उमेश उबाळे सर हेमंत उबाळे सर ते आपल्या तिकडे येणार आहे तर त्यांच्यावर आपण एक इंट्रोडक्शन घेऊ ते परिचय करू आणि पुढे आपण तिथे टॉवर फिरणं विविध पक्षीची माहिती घेणं ते गाईड्स आपलं उपलब्ध असणारे दुर्बीण आहेत सगळी व्यवस्था आपण तिथे केलेली आहे. तर आपण चांगलं छोटं कार्यक्रम 12पर्यंत आपण रिटर्न पण होणार आहे. नाश्त्याची व्यवस्था असणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आपण ते करणार आहे. तर बाकी गोष्टी आपण तिथे गेल्यानंतर करूया. धन्यवाद. धन्यवाद सर.
महाराष्ट्रात जो भारतात कुठे असं रेस्क्यू ऑफिसर असतील ना त्यांना पहिलं आमंत्रित केलं हे कसं पकडावं प्रॉपर त्यांचं नॉलेज जे आहे ते खूप जबरदस्त आहे. ते खूप मोठं काम महाराष्ट्राने भारतात उभं केलेलं आहे. आज ते आपल्याबरोबर इथे आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो इथे. आणि तर तुमच्यापासून तुम्ही तुमची देखील ओळख करून पण अजून 2 शब्द बोलून आपण पुढे कंटिन्यू करू. नमस्कार, मी सुनील वाडेकर, सहाय्यक वन संरक्षक म्हणून मी नाशिकला वर्किंग प्लॅन जो आमचा वन विभागाचा एक पार्ट आहे, विंग आहे, त्याच्यामध्ये मी आता सध्या कार्यरत आहे. आणि आदिवासी विकास भवनच्या समोर जे मुख्य ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मी बसतो सध्या. सरांनी जो परिचय करून दिला त्याप्रमाणे 2003 सालापासून मी हे लेपर्डचं जे काम आहे वाईल्ड लाईफमध्ये सगळ्याच वाईल्ड लाईफवर काम करतो, पण त्यातल्या लेपर्डवर विशेष काम केलेलं आहे. आणि त्यात सरांच्या बरोबर बरेचसे रेस्क्यू ऑपरेशन्स मी पार पाडलेले आहेत. म्हणजे भारतामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये मला एक जे पाहुणा हे म्हणून स्पीकर म्हणून मला बोलवतात. त्यातल्या भारतामध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये लेपर्डची समस्या सगळ्यात जास्त आहे. आणि मग त्या दरवर्षी मी उत्तराखंडमध्ये मी तिथले 2-3 जे लेपर्ड प्रोन एरिया आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये मी नेहमी जात असतो. आणि तिथे आमची जी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी वन्यजीवच्या संदर्भात भारतातली सर्वोच्च जी संस्था आहे त्या संस्थेतही मला बोलवतात आणि मी तिथे पण जातो आणि तिथेही त्यांच्याशी इंटरॅक्शन करून माझंही नॉलेज वाढवतो आणि मी त्यांनाही मी काही मार्गदर्शन करत असतो. तर अशाप्रमाणे माझं हे काम चालू आहे. अजून मी शासकीय सेवेत आहे. नमस्कार, मी दत्ता पाटील. बेसिकली तुम्ही सगळेच उत्तम फोटोग्राफर, पर्यावरण तज्ज्ञ वगैरे सगळंच दिसतं. मी लिहिणारा माणूस आहे. मी नाटक लिहितो आणि आत्ता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मी तिथं प्रोफेसर आहे. परफॉर्मिंग आर्ट डिपार्टमेंट चालू झालं आहे आणि तिथलं सगळं मी तो विभाग सांभाळतो. आता एवढ्यात झालं असं की मुक्त विद्यापीठाचा कॅम्पस फार अप्रतिम आहे आणि कॅम्पस त्याचं जरा नीट प्रिझर्वेशन झालं पाहिजे. तिथं एकूणच बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन झालं पाहिजे. असं एक गेल्या 2-3 वर्षापासून काम चालू होतं. तर आनंद सर मदतीला आले आणि आमच्या कुलगुरूंनी आत्ता म्हणजे VCंनी आमच्या एकूण ह्या सगळ्या आणि त्यांना पण खूप आवड आहे. तर तिथं आता बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन स्वतंत्र डिपार्टमेंट पण आता ओपन झालं 2 महिन्यापूर्वी. याचं श्रेय खरं तर आनंदला जातं. ते आनंदनं खूप पाठीशी लागून ते सगळं केलं. आता आमचा कॅम्पस खूप अप्रतिम आहे. मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो की जेव्हा तुम्हाला शक्य आहे सगळ्यांना तुम्ही अवश्य आमच्या कॅम्पसमध्ये तुमच्या सूचना काय असतील तो बघा. तिथं काही वेगवेगळे पक्षी पण आहेत, लेपर्ड आहेत तिथं अगदी. आणि आत्ता असा निर्णय घेतला अलीकडे आम्ही म्हणजे कुलगुरूंवर प्रेशरच टाकलं. तिथं लेपर्ड दिसला की वन खात्याला फोन जायचा आणि वन खात्यात घेऊन जायचं. असं गेले 8 वर्ष चालू होतं. तर 2 वर्षापासून आम्ही त्यांना सांगितलं की आपण त्यांच्या जागेत आहोत, त्यांना राहू देऊ तिथं, पाहिजे तर माणसांना धरून द्या. तेव्हापासून तिथनं लेपर्ड 2 वर्षापासून पकडणं बंद झालं. मी 4 वेळेस आणलंय. मग आता आम्ही ते बंद केलं आणि तिथून वन खात्याला खबर जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. तिथं अजगर आहेत चांगले, तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी आहेत, प्राणी आहेत. आता तरच फिरतंय सध्या आमच्याकडे. अगदी काही नाही दिसतंय आम्हाला सगळ्यांना, पण आम्ही पुढे बाहेरची खबर जाऊ. मला तुम्हाला मी विद्यापीठाच्या वतीने इन्वाइट करते. मैं किंजल, मेरे हस्बैंड अरुण कुमार, हम लोग मुंबई से आ रहे हैं, प्रॉपर केरला. प्योर एमेच्योर बर्ड वॉचर्स, बस सीख रहे हैं, होपिंग फॉर गाइडेंस. थैंक यू. नमस्कार, मी योगेश रोकडे, कला शिक्षक म्हणून गेल्या 25 वर्षापासून काम करतोय. नांदूर मधवेश्वरला 11-12 वर्षापूर्वी माझ्या मुलांना प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी, निसर्गाविषयी प्रेम व्हावं म्हणून मी एक ट्रिप इथे घेऊन आलो होतो. गेल्या अनेक वर्षापासून बोरा सरांसोबत, दिगंबर गाडगे सरांसोबत काम केलं. नमस्कार, मी पंकज कैलास गवाय, गेल्या 5-6 वर्षापासून काम करतो. आणि नांदूर मधवेश्वर म्हणजे जे पक्षी असतात ते आपल्याकडं ऑक्टोबर ते मार्च पीक सीझन पक्ष्यांचा मायग्रेटरी सीझन. म्हणजे हे पक्षी सगळे आपल्याकडं बाहेरच्या कंट्री होतात. ते पक्षी सगळे युरोप, सायबेरिया, हिमालया त्या साईडचे आपल्याकडं सगळ्यात जास्त पक्षी बघायला भेटतात. तेव्हा 35,000 ते 40,000 पक्षी आपल्याकडं प्रवास करतात मायग्रेटरी. त्याच्यामध्ये कॉमन क्रेन आहे,
स्पेसेस आहे. बदकांमध्ये सगळ्यात जास्त नांदूर वनविश्वरला इथं सायटिंग होतात. आणि आता लोकल पक्षी आता आपण जसं पर्पल मुरेने पेंडेड स्टॉर्मचं नेस्टिंग आहे ते आपल्याला इथं बघायला भेटेल. आणि ह्युमन शर्मा पक्षी इथंच काय येतात, नांदूर वनविश्वरलाच काय येतात. तर इथं कसं आहे सर, शॅलो वॉटर आहे, म्हणजे जी पाण्याची जी डीप आहे फक्त 2 ते 3 फूट आहे. पक्ष्याने डुबकी मारली का त्याला इथं खायला भेटतं. आणि इथं पूर्ण गाळ साचलेला आहे. गाळ साचल्या गेल्यामुळे पक्षाला काय पाहिजे, कीटक झालं, शेवाळ झालं, एलगी झालं, जे पक्षाला इथं फास्ट भेटतं. म्हणून नांदूर वनविश्वरला इथं पक्षी येतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथं थंडी पण खूप आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये तिकडं बर्फ पडल्यामुळे त्या पक्ष्यांना तिकडे खायला भेटतं. त्याच्यामुळे ते पक्षी आपल्याकडं मायग्रेशन करतात. तर मग त्यांना तसं म्हणजे वातावरण पण तसं पाहिजे. तर आपल्याकडे इथं वातावरण पण तेव्हा एकदम सीझनमध्ये एकदम भारी वातावरण पण असतं. आणि म्हणजे 2-3 वर टेम्परेचर असतं सरांना माहिती आहे. आणि इथं पाण्याची डीप फक्त 2 ते 3 फूट आहे. मग पक्षाला इथं खायला भेटतं. त्याच्यामुळे पक्षी सगळ्यात जास्त नांदूर वनविश्वरला आहे. वनविश्वर नाव का पडलं त्यांना माहितीच नाही की का नाव पडलं. तर गोदावरी आणि कादरचा संगम होतो. 2 नद्याच्या मध्ये एक मंदिर आहे मधमेश्वराचं, त्याच्यावर नाव पडलं नांदूर वनविश्वराचं. आणि इथून ते 7 किलोमीटर लांब आहे. पण भरपूर लोकांना माहीत नाही की आपलं गाव म्हणून असं. मग आपल्या पक्षी मायग्रेशन करतात युरोप, सायबेरिया, रशिया, केनिया, जे नॉर्थचे जे देश आहे तिकडे भरपूर पडतो थंडीमध्ये. म्हणून ते पक्षी आपल्याकडे मायग्रेशन करतात. आणि पक्ष्यांचे काही फ्लावे ठरलेले असतात. त्याच्यामध्ये 11 फ्लावे आहे. आणि भारतामध्ये त्याच्यामध्ये 3 फ्लावे आहे. त्याच्यामध्ये हा सेंटर नॅशनल फ्लावे आहे. मग दरवर्षी आपल्या या रूटला पक्षी मायग्रेशन करतात. मग त्याच्यामध्ये क्रेन आहे, स्टॉर्क आहे, भरपूर पक्षी आपले मायग्रेशन करतात. दगपेशीचे काही छोटे छोटे वाबलरची फॅमिली आहे. आता आपण जाऊ तर बघू लोकल पक्षी भेटले आपल्याला. काही बेटन आहे, बेटन फॅमिली रेअर आहे, ते पण आपल्याला बघायला भेटेल. ते आपले लोकलच आहे. धन्यवाद. की साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर एक बी जंक्शन लागतं. डावीकडे रिफाड आणि उजवीकडे सायखेडा. इथे उजवीकडे वळलं की आपल्याला नांदूर मधमेश्वर अभयारण्याची
रस्त्याची वाटी दिसते. याच रस्त्यानं सरळ जात आपण गोदावरी नदीचं विस्तीर्ण पात्र ओलांडून सायखेडा गावाच्या वेशीपाशी येतो. या वेशीतून जाणाऱ्या रस्त्याने सरळ सरळ 11 ते 12 किलोमीटर अंतरावर नांदूर मध्यमेश्वर धरणाची भिंत लागते. हे धरण इंग्रज राजवटीमध्ये गोदावरी आणि कालवा संगमावर 1911 साली पूर्ण झाल्याची नोंद इथे आहे. तर अशा वेळेला नांदूर मध्यमेश्वर धरणाचं नाव नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातलं पहिलं रामसर स्थळ आहे आणि येथील जे पर्यटक आहेत किंवा महाराष्ट्रातून येणारे नांदूर मधमेश्वरला भेट देणारे जे पर्यटक आहेत यांच्यासाठी ही अतिशय चांगली सुविधा वन विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि नांदूर मधमेश्वरला जाणं तसं नाशिकवरनं जरा अवघडच आहे, कारण की त्याला मजल दरमजल करत पर्यटक पोहोचतात. त्यानंतर पक्षी निरीक्षणाचा कसाबसा आनंद घेतात. पण आता ही जी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली ही अतिशय मोलाची आहे आणि पर्यटकांनी याचा वापर करावा आणि आस्वाद घ्यावा आणि जे काही इथलं जे सर्व निसर्ग पर्यटन आहे याला न्याय द्यावा अशी माझी. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे म्हणजे आज भारतातलं म्हणजे रामसर नंतरचं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे, पक्षी अभयारण्य. आणि नाशिक जिल्ह्याची ते खरं तर शान आहे. नाशिककर लोकांनी आणि त्याबरोबरच पक्षीप्रेमींनी, पर्यावरणप्रेमींनी, सर्वसामान्य लोकांनी या अभयारण्यात जाऊन इतक्या जवळ येते आपल्या, तर तिथं जाऊन ती एक विलक्षण अनुभूती घ्यावी यासाठी वन विभागातर्फे माझ्या मागे जी उभी दिसली आहे ही अतिशय स्पेशल अशी इतक्या जवळ येते आपल्या, तर तिथं जाऊन ती एक विलक्षण अनुभूती घ्यावी यासाठी वन विभागातर्फे माझ्या मागे जी उभी दिसली आहे ही अतिशय स्पेशल अशी एक गाडी सुरू केलेली आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य ही जी एक्सप्रेस आहे ही रोज इथून पक्षीमित्रांना घेऊन जाईल आणि तिकडनं घेऊन येईल 12-12:30पर्यंत अशी ती योजना आहे. आणि या योजनेचा म्हणजे आज मला अतिशय विलक्षण अनुभव घेता आला. म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यात सुरू झाले आणि आज मला आनंद बोरांच्या निमित्तानं आणि या सगळ्या पक्षी मित्रांच्या निमित्तानं, पर्यावरणप्रेमींच्या निमित्तानं मला हे सफर करता आली. मी स्वतः पर्यावरणप्रेमी आहे, पक्षीप्रेमी आहे. ही सफर सुरू झालेली आहे आणि ही अखंड सुरू राहील यासाठी मी शुभेच्छा देतो. थँक्यू. नाशिकमध्ये बसले की डायरेक्ट थेट अगदी त्या अभयारण्यातच उतरायचं. तिथं आपल्याला गाईड मिळतोय, थोडंसं स्नॅक्स म्हणजे आपला नाश्ता वगैरे मिळतोय, दुर्बीण देत आहेत आणि सगळी सुंदर सोय आणि अलगद आपल्याला नांदूर मध्यमेश्वरला घेऊन जात आहेत आणि तेवढेच अलगद आपल्याला परत आणत आहेत आणि एक सुंदर अशी छान ही सहल होती नाशिककरांसाठी. खरोखर हा मी तर म्हणतो एक इतकी अचाट आणि अफाट आणि सुंदर सोय झालेली आहे की सगळ्या नाशिककरांनी, जास्तीत जास्त नाशिककरांनी या बस सेवेचा आणि या सुविधेचा जरूर फायदा घेतला पाहिजे, आस्वाद घेतला पाहिजे अशी. आणि या सुविधा ज्यांच्या प्रयत्नातून सुरू झाली त्याखाली त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. नांदूर मध्यमेश्वरसाठी जी वन्यजीव अभयारण्यासाठी जी आता बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे तो एक अतिशय उल्लेखनीय उपक्रम आहे. ह्या बस सेवेमध्ये सर्वांनीच लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. याचे चार्जेस देखील अतिशय नाममात्र आहे, जे सगळ्यांच्याच खिशाला परवडतील आणि शाळा, कॉलेजेस, ग्रुपनी वगैरे तिथं नांदूर मध्यमेश्वरला जाऊन आपण प्राणी, पक्षी वगैरे त्या गोष्टींचं आपण नॉलेज पण घेऊ शकतो.
आज नेचर क्लब नाशिक या संस्थेतर्फे नांदूर मनशर जे महाराष्ट्रातील आपण रामसर साईट प्रथम म्हणतो त्या नांदूर मनशर अभयारण्यामध्ये आज एक सहल नेण्यात आली आणि या सहलीचं उद्दिष्ट असं होतं की आतापर्यंत कसं होतं की सफारी जी आपण म्हणतो बस सफारी ही नांदूर नव्हतीच, कोणत्या बसची व्यवस्था नव्हती, पण नेचर क्लबने तो इथं संस्थांनी जो पाठपुरावा केला त्याच्यामुळे आज ही बस निर्माण केली आहे आणि वन विभागाने चालू केली. आता पर्यटकांनी याला रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि आला प्रतिसाद दिला तर ही बस चालू राहील. यासाठी सगळ्यांनी